आपल्याकडे असलेल्या 24 तासाचा आपण कसा उपयोग करतो यावर अवलंबून आहे की ह्या टेक्निकचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला स्वतःला 3 प्रश्न विचारावा लागेल. म्हणूनच तुम्हाला तुमच्या कम्फर्टेबल झोनमध्ये राहायला जास्त आवडते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माइंड मॅनेजमेंट बद्दल बोलणार आहोत, नाही की टाइम मॅनेजमेंट पुस्तक बद्दल, ज्याला लिहिलेलं आहे डेव्हिड केडवाय यांनी. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये टाइम मॅनेजमेंट बद्दल म्हणजे की वेळ व्यवस्थापनाशी संबंधित कोणतीही समस्या येणार नाही. मी हा व्हिडिओ 5 भागात विभागला आहे. जर तुम्ही विद्यार्थी, कार्यकर्ता, पालक किंवा अशी व्यक्ती असाल ज्याला वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे माहीत नसेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पार्ट 1. आपल्याकडे 24 तास आहे. आपण त्याचा कसा उपयोग करता हे अवलंबून आहे की आपण माइंड मॅनेज कसं करतो. हे त्यावर अवलंबून आहे की आपण टाइम मॅनेज कसा करतो. बऱ्याच लोकांना वाटते की आपण जितका वेळ काम करतो तितका वेळ आपल्याला मिळतो, पण घडतं उलटच. ते जितके तास काम करतात तितका त्यांना वेळ कमी असतो. हे आपल्याला दर्शविते की आपण अधिक तास घालवून आपले ध्येय साध्य करू शकत नाही. पार्ट 2. माइंड मॅनेजमेंट टेक्निक. ही एक अशी टेक्निक आहे जिथे आपण आपली उत्पादकता वाढवण्यासाठी आपले माइंड मॅनेज करतो. पण प्रश्न हा येतोय की आपण माइंडचा वापर करून कशी प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो. वास्तविक जीवनातील उदाहरणावरून हे समजून घेऊ. काही दिवसापूर्वी मी बाहेर गेले होते आणि जेव्हा मी बसमध्ये परत घरी येत होते आणि त्या मोकळ्या वेळात मी पुस्तक वाचण्याचा विचार केला, पण त्या कामात मी फेल झाले, म्हणजे की अपयशी झाले, कारण की मला माइंड मॅनेजमेंट टेक्निक माहीत नव्हती. सर्वप्रथम मी खूप थकले होते आणि त्यावर मी माझ्या मनाला अजूनच थकवत होते. ह्याऐवजी त्या वेळेत मी काहीतरी रिलॅक्सिंग ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे होती. त्याचा परिणाम असा झाला की मी घरी पोहोचल्यावर अजून जास्त थकले, ज्यामुळे त्या दिवशी मी काहीच नाही करू शकले. पार्ट 3. 3 क्वेश्चन्स. आतापर्यंत तुम्हाला कळालेच असेल की माइंड मॅनेजमेंट टेक्निक काय असते. आता सर्वात मोठा प्रश्न हा येतो की आपण माइंड मॅनेजमेंट टेक्निकचा उपयोग कसा करू शकतो. हे टेक्निक उपयोग करण्यासाठी तुम्हाला स्वतःला 3 प्रश्न विचारावे लागतील. पहिला आहे, तुमच्याकडे सध्या सर्वात महत्त्वाचे काम कोणते आहे. दुसरं, आता सध्या तुमची मानसिक स्थिती काय आहे. जे काम करणे महत्त्वाचे आहे ते करण्यासाठी कोणत्या प्रकारचं माइंडसेट जरुरी आहे आणि आपण ते कसे विकसित करू शकतो. जेव्हा तुम्ही स्वतःला हे 3 प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला आपोआप उत्तरे मिळू लागतात आणि काहीतरी उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज पण कराव्या लागतील, जसं की वॉकिंग, डान्सिंग, म्युझिक आणि इतर काही. पार्ट 4. एलिमेंट्स ऑफ माइंड मॅनेजमेंट म्हणजे मन व्यवस्थापनाचे घटक. आतापर्यंत तुम्ही शिकले की माइंड मॅनेजमेंट म्हणजे की मन व्यवस्थापन म्हणजे काय आणि तुम्ही ते कसे करू शकता आणि त्याचा उपयोग कसा करू शकतो. पण त्यामागील शास्त्रही आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्या मेंदूची रचना अशा प्रकारे आहे की एखादी गोष्ट तुम्ही वारंवार केली तर पुढच्या वेळी ती गोष्ट तुमच्यासाठी खूप सोपी होईल. असं केल्याने ती प्रक्रिया तुमच्या मनात कायमचा चेहरा निर्माण करते. आता ते खाणे असो, धूम्रपान असो, वाचन असो किंवा चालणे असो, काही पण. आणि त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट अंतर निर्माण करणारी होऊन जाते. तुम्हाला जे काही हवं आहे आणि तुम्ही सध्या काय करता या दोघांमध्ये गॅप क्रिएट होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या मेंदूमध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक जे आता बनलं आहे आणि दुसरं जे खूप जुनं आहे. पहिल्या भागाबद्दल बोलूया तर हा तो भाग आहे जो तुमचे सर्व निर्णय घेण्यास मदत करतो. मग तो व्यवसाय असो, अभ्यास असो, नातेसंबंध असो किंवा इतर काहीही. आणि दुसरीकडे आपण दुसऱ्या भागाबद्दल बोललं तर तो भाग एक सरड्यासारखा विचार करत असतो, ज्याचा हेतू सर्वायवल
म्हणजे की जगण्यासाठी आणि रिप्रोडक्शन म्हणजे की पुनरुत्पादनाशी संबंधित आहे. जेव्हा आपल्याला कोणताही धोका असतो तेव्हा आपला पहिला भाग आपल्याला सावध करत असतो. म्हणूनच तुम्हाला तुमच्या कम्फर्टेबल झोनमध्ये राहायला जास्त आवडतं. हेच कारण आहे की हे दोन भाग नेहमीच एक दुसऱ्यांशी भांडत राहतात. पहिला भाग आपल्याला असं सांगतो की आपण आपल्या ध्येयावर कार्य केले पाहिजे आणि मेंदूचा दुसरा भाग आपल्याला असं सांगत असतो की आपल्याला अजून थोडा आराम करायला पाहिजे. त्यामुळे तुमचं माइंड रिस्टार्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. पार्ट 5 माइंड मॅनेजमेंट इन ॲक्शन. तर आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात आलो आहोत आणि या भागात मी तुम्हाला खूप मौल्यवान माहिती देणार आहे. मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं का तुम्हाला तुमच्या माइंडला रिस्टार्ट करावा लागेल, पण ते कसं करायचं ते नाही सांगितलं. तर यासाठी लेखक आपल्याला 2 पद्धती सांगतात. तर पहिलं आहे मेडिटेशन म्हणजे ध्यान धरणे आणि दुसरं आहे तुमच्या दिवसाची योजना पहिलेच प्लॅन करून ठेवा. असं करून तुम्ही तुमच्यासाठी अजून वेळ काढू शकता. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.